हे पोरान पोरी व आम्ही चाललो संजय दादाचे हळद लावायला. आई कुठे इथंच होती बघ ना. लावलं आता सोबत ना नवरदेवाचा भाव. मित्रांनो ये मेरा नवरा है ना, मेरे को एकटे को छोड़ के चिकन खाकर आया है. अभी मैं क्या करती हूँ पता है क्या? मेरी आई को, मेरी मम्मी को और मेरी ताई को लेके जाती हूँ नाचने के लिए. मित्रांनो आता माझ्या सासूने तुम्हाला नाचायला फुल धमाल करतो. तुम्हाला दाखवतो. मामाच्या मुलाच्या हळदी आहे मित्रांनो. खूप भारी वाटतंय मला. मेरे मामा की पोरे की शादी. आणि मित्रांनो फुल राडा होणार आहे आज रात्री. तर आता ना काय करतात हळद लावणार आहे ना त्यासाठी तयारी चालू आहे. आणि काय काय करतात जेवढा होईल तेवढा शक्य मग तुम्हाला दाखील. आणि नवरा कोण आहे ते तुम्हाला दाखव. तुझं चला चलो गाईज. आणि इकडे फोटो साठी केलंय या साईडला. इकडं बघा मित्रा जी पाहुणे मंडळ येईल ती इकडे मस्त फोटो काढेल. बाकी तुला हे शिकायला लागल. आऊज आल्यावर तू येत शिक. कुठं कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. फुल नेत आठवत रे काय सांगत. हे बघ ही मोहन दादाची मम्मी आहे. देख देख पक्का नाचायचं अख्खा दार उकणून टिकू आपू. लाजू नको ना. देख ना नाचशील का ना. आणि हो त्यांचा पोरगा पक्कू सेट क्या बोलता ब्रो कैसे आहे. आणि आपले मित्र आहेत त्यांचे पप्पा. मंडप पण मित्रांनो त्यांचंच आहे. आणि बाकी स्पीकर वगैरे मस्त सगळी व्यवस्था त्यांची आहे. बाकी इकडं काय काम चालू आहे त्या तुम्हाला दाखवतो. कारण हळद लावण्याच्या आधी ज्या गोष्टी करतात त्या सगळ्या इकडे कराय घेतल्यात. अरे बाबा येईल कोणतं काम सोपायला. हरवालीन बनली बाई. हे किती लव आरा गजरा किती लव. हे सिम्मी ही बघ गजरावाली. आणि ही बाई इकडे एक त्याला मदत करीत मस्त. जा तुम्ही गजरा. अरे वा वा ले ले पिन लाय पिन. हा
फिरायला जायचं ना. आणि या काय आहे या पाहता या काय आहे खादी खादी म्हणजे काय असं ते अंगावजी आहे ना. हा, मित्रांनो ही खादी आहे त्याची व्यवस्था करते तिकडे बालचंद दादा आहे त्यांची बायको संध्या तुझी आता येणारा टेन्शन नको जाऊ. मित्रांनो ही आमची आजी आहे आणि इकडे आता हळद वगैरे मस्त बनवले इकडं पक्की खेळता आमच्या बरीच हळद खेळता माग खेळता एकमेकाला जसा धुळेवंदनला कसा तसा सेम. तर इकडे सगळा या चालू आहे आपल्या भावाचा. ते आता मॅचला येईल का ना काय माहिती काय रे हा येशील बॅटच नाही लागून आपल्या कोण काय माहित पक्या या काय अनेक नेली ना मॅचलं माहित आहे मॅच नाही ना तो बॅट नेल्या. हा बरोबर. तर चला मित्र हो अजून बाकी काय काय करता जेवण वगैरे चालू आहे सगळं आणि इकडं चहा आलाय भावाला कसं भाऊच्या एंट्री मारे ते चहा लगेच येतो. ए पहिले पाहुणं मंडळी आणि बाकी आपले मित्र मंडळी तिकडे भाजी बिजी कटिंग करायची जेवण काय करतात त्या दाखी तू आणि आमचा कॅमेरामॅन आलाय पण काय कामाचा ना तो. चला मित्रांनो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा मग तुम्हाला आता सगळं दाखवतो आजच्या दिवसभरात कसा काय राहायचे राडा होईल का ना काय रे हा काय हा ये बाटल्या दिल्या पाहिजे काय तू एसटेच म्हणजे पाहिजे बा सगळ्यात आणि ब नवर देवाची आई आली खुश हे खुश दे कवडी आहे कशी खुशी वाटत का ना सुनी येणार आहे. तर चला मित्रांनो आता तुम्हाला आजच्या दिवसभरात सगळा काय बाय दाखवतो आणि मग नंतर हळदीचा नाचायचा राडाही दाखवतो. आणि मित्रांनो हे आमचे मामा जे नवरदेवाचे वडील कसा वाटतात मामा एकदम आनंद फुल आज नाचून धमाल करायची हा करू ना. आणि ह्यो बघ ह्यो आला पळाला ओळ्याच्या दिवशी घरी धुळवंदनात गवला नाना नाद पुरा आले ओळखी नसतं टेली याच्या. आणि मित्रांनो इकडं ना आमची आईच मंडळी बसली आहे हे आईच बघा मंडळी. आईच मंडळी आणि इकडे हे ना गाणं गाणारे त्याला काय म्हणतात डवलारीन बोलतात ऑदर मध्ये म्हणजे जे हळद जे लावतात तेव्हा अजून ते काय पाडतात त्याला पाडता संध्याकाळी तेव्हा तर मग त्यांच्याच हातात आहे सगळं फुल मग तुम्हाला सगळा दाखीन. ऐका ना पण मी नवीन शब्द ऐकलाय काय ढवळारी डवलारी ना हा, मग ते बोलतात आणि सगळ्यांमध्ये. तुमच्यात काय बोलतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो येतो फोटो सेक्शन होणार आहे मस्त पैकी संजय भावाचा. मित्रांनो या दोन्ही निलम आहेत काय कामाच्या नाहीत त्यांना कायच येत नाही वाटत. काय रे नुसता चहा प्यावा या दोघी हे दीप मगरमच्छ आहे. तर मित्रांनो आता नवरदेवाला हळद लावतील आणि मग आमच्या पक्की हळद खेळता मग तुम्हाला दाखवतो. क्या बोलता नवरदेव चलो चलो नवरदेव की हल्दी आ रही है. आशीर्वाद जे पोरं आशीर्वाद काम येणार आहे. मामाची गँग आलेली आहे इकडं मस्त पैकी. मामा फुल हिरो हा.
तुला माहित आहे हा? तुला माहित आहे ना शिकून जे मग मते झाल्यावर तू अशी मग योगेश दादाच आहे ना. हा बरोबर शिकून जे मामे रडत का काय रडू नको सुनी येणार आहे आता टेन्शन नको जाऊ हे मामे हंस खुशी के आंसू है सिमी खुशी के आंसू है खुशी के तर मित्रांनो आता नवरदेवाला हळद लावायला घेतील इकडे आता धुळीवंदन सारखा खेळतात आमच्या इथे तुम्हाला दाखवतो. आणि मित्रांनो मामी ना रडत होती कारण का तिला तिच्या आईची आठवण आली कारण कुठं ना कुठं त्यांना म्हणजे त्यांना एक कमतरता वाटते की आई नाही म्हणजे आजी नवरदेवाची आजी माणसाला वाटतं ना आपले सगळे फॅमिली मेंबर असते तर किती मजा आली असती किती भारी वाटलं असतं तिथं आजी म्हणजे वारलेत पण आता काय करणार मामी आपल्या खुशीचा म्हणजे हा त्यांच्या नातूचं लग्न आहे असं समजा आजीचं पण आजी नाही म्हणून त्याच्यामुळे नवरदेवाची मम्मी रडत होती. तर चला आता आपण हळदीची मजा घेऊ कसा एन्जॉयमेंट असतो ते तुम्हाला दाखवतो. आता हळद दावाला घेतील आणि माकवी चालू होईल. इकडं दोन पाठी म्हणजे वय वाटायची लावून घे हा हे क्या लगा रे ना सब म्हणजे काय जाओ 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 लगा किलो हल्दी कशा असत्या खुशा या नाचायचे रेडी मध्ये ना लुटू नका ना दारातून हे दारात जाल
लावा लावा ए इकडून इकडं पडशील ये दारात गेट ए काय शोधते इथे हळद गौस आहे कशी जिली घडीन इथं आता सोबत ना नवरदेवाचा भाव हा गोरा होण्याचे काही नाही चायली चल आपलं काय टेन्शन नाही मारा फुल हे बघ नुसता धुळीवंदन चालू आहे मित्रांनो आई कुठे इथेच होती बघ ना कुठे आई आईला शोध लावलं काय बोलतो मोहन भाई क्रिकेटचा वाशी आमच्या महाराष्ट्राचा किंग आहे आज हल्दी आज हल्दी ना परत ना कोणची लीग चालू आहे ती कोणची लीग चालू आहे रायगड प्रीमियर लीग आणि ते बक्षीस पात्र झालेलं आहे वाटतं त्यांचा संघ पण बारामती सुपर तिसरी बाईक येणार आहे वाटतं घरी कॉंग्रॅच्युलेशन लोडिंग मध्ये तर चला मित्र आऊ ए अरे आऊला दाना लावा हा लाय दे आऊला आऊल दे 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 लाय लाय दे दे उलिशा आऊल लावून ना लाय ना लाय लाय आऊ आहे हे बादशाह ह्यो कपली हळद का पहिले काय हो बाबूबाई आले आपले गुरुजी शेठ मस्त इकडं मस्त फिरतायत हवा खातायत ये विजया नाचो नाचो धर 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 ना क्या किया नाचना नाचना लाव लाव सरांना जास्तच लावा हळद बाबूबाई
काय याला काय म्हणतात? मंडवळी. गडे खुश आहेत. मित्रांनो दीपक दादा आहे ना तो धुळीवंदन. धुळवंदनच्या दिवशी बाथरूम मध्ये डपला होता आमच्या रंगाईला ना, पण आता त्याला हळदीत होता इकडं धुळीवंदनला आमच्या पासून तो डपला होता, पण आता ना वाचणार तो. देख पहिले हा ध्यान दे. देख रहा अब मिल गया. हल्दी गया धुळीवंदनच्या दिवशी बाथरूम मध्ये लपलेला, बाथरूम मध्ये आता कसा धरला? गेली आता हळदी. आता आमचा काम फिटलाय. बदला ले लिया बदला. गणेश दादा धर ये, धर 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 ह्यो मित्रा तो दुसरा वाचलेला ह्यो बाई इकडे आहे. लाय 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 येत आहे. मित्रांनो झाला ह्यो दपला होता आणि ह्यो इकडे योग दपला होता. त्याचा आता बदला आम्ही घेतला. बदला घेतला आणि अजून बाथरूम मध्ये लपा. मित्रांनो आता सगळ्यांची कामं चालू हा. मित्रांनो हळद लावून झाली आहे. आता इथून नवऱ्याची जी उष्ट हळद आहे ती घेऊन जातील नवरीकडे घेऊन जातील. आणि कैसा वाट रहा है तुमको? पायल के नवरा. कॉंग्रॅच्युलेशन. आता आमच्या क्रिकेट मधला योग गडी वाटतं कमी होतो का येतो काय सांगता नाही येणार. त्या लग्नानंतर समजत बघू ना काही आलंच उचलून इंडवायला आगात आम आलं. आणि मित्रांनो आता यांची उष्टी हळद हा ती घेऊन जातील नवरीकडे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. सगळ्या जण्या कविता ताई वगैरे आता एवढी नाच. चला 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 लवकर टाइम नको. हा ना काय काम आहे फक्त बोल बच्चन या बोल बच्चन नाचाय सांगल्या नाचल्या ना. हा आता फक्त बोटावर बस. नवरा बोळवाय आलाय दे का हळद बोळवाय आलाय गडी. मित्रांनो आता नवऱ्याची उष्टी हळद घेऊन चाललेत सगळी मंडळी. पण या ताईन त्या लेट आल्या त्याच्यामुळे आम्हाला राग आलाय. पण काय विषय ना करायचे येऊन हळदील पक्या नाचतील नाचाल ना. तर चला मित्रा हो आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट भेटू रात्री. कारण रात्रीची जी धमाल होईल ती दे काय तुम्ही व्हिडिओ जरा स्किप नका करू. फुल राडा करून टिकतू नाचून नाचून व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मित्रांनो आता संध्याकाळ झाली आहे आणि इकडं कसं 7च्या अगोदर म्हणजे संध्याकाळी 7च्या अगोदर देवाला नैवेद्य. म्हणजे बाबाला माहितीये बाबाला विचारू. बाबा सांगा. सर्व देवांच्या नावं घेऊन त्याचा मानपान होतो आणि वाहनं घातल्या जातात त्याला निवड ठेवण्यासाठी. अच्छा हा कार्यक्रम असतो. हा म्हणजे तेच आणि आदिवासी पद्धतीत गाणे पण गातात ते नैवेद्य तयार करताना ते तुम्हाला ऐकवतो आता मी. चला कामाला लायलाय नवरदेव. बाबा तुझी आठवण गडगड येते. बाबा तुझी आठवण गडगड येते. आणि मित्रांनो या इकडे वाहना बनवून झाल्या बघ शिजात घालायची आईने. हा 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 हे बघा इकडं सगळी झाल्यात मस्त झाल्यात. आणि बाकी इकडं
मस्त शिजात घातल्यात वान, म्हणजे शिजात घालायच्या. आणि ही आमची वाडा आहे, कवाच व्हिडिओ मध्ये येत ना नुसती पळत. आज मस्त नटली पटली झाडू मारे ते आज सांगत मला व्हिडिओ मध्ये. हळदीला नाशील का ना? नासेल कवडी नाशील पक्की पक्की. आणि काय दारू बिरू लागल? दारू नको नको, बिना दारूची. दारूची बिन दारूची मग कर काम करीत आहे. मित्रांनो आता वाना वगैरे घालायला घेतल्यात मस्त पैकी. पण मग तुम्हाला मेन राडा दाखवणार आहे तो हळदीचा. फुल येट धुरळा उडला पाहिजे पूर्ण येत दार उखणून. डीजे बीजे आहे मस्त. आणि चिकन बनवायचे आहे मस्त. सोय चालू आहे, पूर्ण टीम आहे हे इकडं मस्त पैकी. हा मस्त. इकडं बाबा वगैरे आहेत, पूर्ण त्याची टीम आहे इकडं मित्रांनो. ह्यो इकडं भात आहे ना, मस्त भात बीत मित्रांनो. फुल आज ताव मारणार हळदीला येणारे पब्लिक, कारण इकडचं जेवणच रावस असत ना. आणि याच्यात काय आहे? पाणी. अजून चिकन गाव घालायचं आहे, मग टाइम आहे ना. आणि मित्रांनो ह्यो आमचा अध्यक्ष गणेश निरगुडा, जो तो सध्या या येणाऱ्या टायमाला आम्ही उभा करणार आहोत यादला ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी राहील. आता आरक्षण पडेल त्याच्यावर ना. आणि आमचे गुरुजी ते पण मस्त इथं मदत करताय सगळ्यांसाठी. आणि हे झालं ओळखू शकता, आपला नवरदेव आहे त्याचे वडील फुल नाचणार मामा. आमच्या आधीला आवडी नाचलत ना, म्हणजे येडीच आली ती सगळी पब्लिक. बाकी इकडं शाकाहारी लोक त्यांच्यासाठी इकडे वांगी बिंगी कापल्या, अजून भाज्या आहेत. पण बाकीच्यांसाठी पूर्ण चिकन बिकन आहे ना मामा. 100 किलो आहे. किती? 100 किलो. शाळेने मला डायरेक्ट असं डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवायला लागल. हा का ना? किती? 4 दिवस 4 ना 1 हप्त्यात काय लागल मला. तर चला मित्रांनो आता इकडे मस्त जेवण बनतोय. जेवण बनल्यानंतर मग हळदीचा राडा जेवण वगैरे काय कसं काय तुम्हाला दाखवतो झाल्यानंतर. मित्रांनो आम्ही फायनली आता रेडी झालेले आहे, कारण आम्हाला जायचंय नाचायला. आणि आपल्या घरी पाहुणे मंडळी आलेली आहे, म्हणजे सगळे आता जेवायला घेऊन जाणार. समर ब्रो कैसा है? समर भाई का दोस्त. और ये इधर अपनी राबिया भी आई है, और आपला सोनू सबकी रॅपर भी आलाय. और कोण आल्या घरी? माझी सासू आली, त्याला नाचाय म्हणजे याचू तुम्हाला दाखवतो. आणि आपली पाहुणे मंडळी आलेली आहे, मामाकडचे सगळे आपले फॅमिली मेंबर. पक्क्या बाय 3 घरचा पक्क्या भाऊ ये बस बस बस. आणि मित्रांनो इकडं माझे जिजू पण आलेले आहेत मस्त पैकी. आणि आई तर पहिली नाचायला धावते. जेवण तर करून जय जेवण. हा आणि मित्रांनो माझी मोठी ताई पण आलेली आहे इकडं मस्त पैकी. नाचशील ना पक्की ना? नाच नाही, नाच जरा नाच. आणि तिकडे मित्रांनो जेवण चालू आहे. मला वाटतं सासू जेवायची का काय, तर चला आम्ही जातो पहिले जेवायला, कारण चिकन बिकन बनलाय उलटाव मारून. हे सोनू पेट भर के खा. समर भाई पेट भर के खाना है. फुल बैठेले. हा हे नवरदेव तू ताणून काय उद्या परत ना खायला वाटत परत. मित्रांनो फुल जेवाय बसल्या सगळी जण, कारण आता लावणार डीजे. पण ना मग गपचूक आलो जिकडे जेवण बनायला तिकडे जेवाय हे इकडे सगळं. आणि आमचं जेवण बनवणारी मंडळी सगळी आता चर्चा करीत आहे, कारण का सगळ्यांना नाचायचं आहे. आणि मित्रांनो बायकोल सोडून गपचूक आलो जेवायला. अद्या कसला चिकन बिकन आहे मस्त जेलाय रश्या सकडा. आता काय करतो पोट भरून खातो आणि डायरेक्ट जातो नाचायला. आणि आजचा धिंगाणा दे का तुम्हाला दाखवतो आम्ही फुल राडा. मित्रांनो ये मेरा नौरोबा है ना, मेरे को एकटे को छोड़ के चिकन खाकर आया है. तो अभी मैं क्या करती हूँ पता है क्या? मेरी आई को, मेरी मम्मी को और मेरी ताई को लेके जाती हूँ नाचने के लिए. हम लोग नहीं क्या नाचेंगे? हाँ मेरे को छोड़ के गए ना खाने के लिए. तो खाया है ये जिरेगा, उसके बाद परत हम लोग खाएंगे. हा सोनू तर आता बघा मी आता माझी सासू आईला आणि ताईला घेऊन कशी नाचतू. आणि मित्रांनो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. या पक्क्या राडा करता की आम्ही नाचून राडा करतो त्या तुम्हाला दाखवतो. चला
अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। मैं बोला है ना, पिक्चर अभी बाकी है। अभी मजा आएगा ना भिड़ो।
फुल राड़ा मित्रांनो, फुल धमाल, पावरफुल धमाल। क्या बोलते बाबू भाई? मजा आ गया भाई। रावस भाई क्या बोलते भाई? एकदम मजा है, हमारे भाई को ले डीजे ऑपरेटर सब ठीक। बजाओ चलिए ना, ये चला गाइस, पैकअप का टाइम हो गया खचाखच। और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है। माझी ताकद डोंगराएडी काय साधा एडी पेटवलेडी न मारली उडी हातात तुला ठेवली खाली सगळं करावं लागेल दिलं थोडी।
शादी करोगी शादी करोगी इश्क दी गली विच नो एंट्री इश्क दी गली विच नो एंट्री तर मित्रांनो फुल धमाल केली नाचून. आणि काय सांगू तू आणि बोलो तू, आमच्या घरामध्ये सगळे झोपून गेले. सिम्मी झोपली, तिची मम्मी झोपली, आमच्या आईन त्या ताईन त्या सगळे झोपले. सगळे आपल्या आपल्या घरी गेली, कारण आता टाइम खूप झालेला आहे. तरी 3-4 वाजलो आहे. आणि आम्ही राक्षस आहोत तुम्हाला माहिती ना, कारण खालेला कवा जिरलाय. पण आता इकडे आपला सोनूबाई वाढ येतो. हे देख फुलं आणला इकडे, मस्त चिकन बेकन, आणि इकडे मस्त स्प्राईट पाण्यासोबत जेवण पितो. आम्ही नाचून नाचून एवढा धिंगाणा केलं ना की परत भूक लागली आणि परत एवढा भरपूर ताट भरून जेवू आणि फुल आता झोपून घेऊ. उद्या परत वराडला जायचंय. हा म्हणजे मित्र, उद्या लवकरच नवरा काढायचा आहे, कारण पनवेलला जायचं आहे. तिकडे लग्न आहे, त्याला इथूनच आम्हाला जायला 2-2.5 घंटे लागतील असं वाटतो. ताईन त्या आल्या, त्या नाचल्या, किती वर्षानंतर नाचल्या. त्यांना ऐकायला आणि बोलायला नाही, पण फुल धमाल केली त्यांनी. आणि तुम्हाला माझ्या सासूचा डान्स आणि माझ्या आईचा डान्स, दोघीतनं कोणाचा डान्स तुम्हाला आवडलाय? आणि सिम्मीचे डान्स मधून या माझ्या डान्स मध्ये, का सोनूचा डान्स, का पब्लिकचा डान्स, कोणाचा जास्त आवडलाय तुम्ही कमेंट करून सांगा मला. आणि हा उद्या लग्नाचा ब्लॉग शूट करू, ब्लॉग बनवू का नको, त्या कमेंट मध्ये मला पटापट सांगा. कारण मित्रांनो फुल धमाल करणार आहो. तिकडे वराडाला पुरा दंग करून ते गाववाल्यांना आम्ही आवडे नाचून तिकडे धिंगाणा करून, आणि बँजो नाचायचं आहे तिकडे. हा सोनू आणि मित्रांनो सोनू याला फुल मजा केली. जसं हँडल झालं तसं आम्ही ब्लॉग केला तुमच्यासाठी खास, कारण तुम्ही आपले जान लोक, तुम्ही एवढं प्रेम करता, तुम्ही ब्लॉगची वाट बघता, कारण तुमचा एक मनोरंजन होतं, तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं, ते आम्हाला खूप भारी वाटतं. सगळे झोपलेले आहेत. आता डायरेक्ट तुम्हाला लग्नाच्या ब्लॉग मध्ये भेटू. हा ब्लॉग यात सेंड करतो ना. आमचा चिकन आणलाय त्या सुकून जायचा चिकन लेग पीस. चला मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि जो चॅनलवर नवीन वया त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय, लव्ह यू. भेटू लग्नाच्या ब्लॉग मध्ये.